तुमचं मन एखाद्याला तुमचं स्वप्न सांगण्यासाठी अधीर होईल, तेव्हा स्वतःला थांबवा. स्वतःशीच सांगा. सांगून नाही, साकार करून दाखवायचं आहे. कारण यशाच्या मार्गात शांतता हीच खरी तयारी असते आणि कृती हीच खरी घोषणा. संकल्प गुप्त ठेवल्याचे फायदे. संकल्प गुप्त ठेवणं म्हणजे तो लपवून ठेवणं नव्हे, तर त्याला घडवून आणण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जा, एकाग्रता आणि आत्मसंकल्पाची जपणूक करणं. बऱ्याचदा आपण मोठ्या आत्मविश्वासानं, उत्साहात आपले संकल्प सार्वजनिकपणे मांडतो, पण त्यानंतर आपण हळूहळू थकतो. का? कारण आपण आधीच त्या ध्येयाच्या भावनिक उत्साहाचा काही भाग बोलण्यात खर्च करून टाकतो. जिथे ही ऊर्जा कृतीत वापरणं गरजेचं असतं, तिथे ती आधीच संकल्पांच्या घोषणांमध्ये वाया गेलेली असते. म्हणून गुप्त संकल्प म्हणजे तुमच्या कृतीसाठी राखून ठेवलेलं शक्तिसंचय केंद्र असतं. प्रत्येक योजनेत, प्रत्येक ध्येयात एक नैसर्गिक दबाव असतो. आपण हे पूर्ण करू शकतो का? हा प्रश्न मनाच्या खोल तळाशी असतोच. पण जर आपण तो संकल्प जगासमोर मांडला, तर त्यावर एक अतिरिक्त दबाव येतो. लोक काय म्हणतील? जर मी अयशस्वी झालो तर? माझ्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहील का? या सर्व शंका, या सर्व सामाजिक दबावांची साखळी आपली नैसर्गिक लढण्याची ताकद खचवते. पण संकल्प गुप्त ठेवल्याने हा बाह्य दबाव टाळता येतो आणि मन अधिक स्वच्छ, स्थिर आणि कृती केंद्रित राहतं. शांत मन ही सर्वात मोठी ताकद आहे. जेव्हा एखादी योजना शांततेत तयार केली जाते, तेव्हा तिच्या बळात खोली असते. बाह्य आवाजांपासून मुक्त राहिल्याने मन अधिक खोल विचार करतं, अधिक सर्जनशील होतं आणि निर्णय अधिक स्पष्ट बनतात. कोणती गोष्ट योग्य आहे, कोणती चूक आहे, याचा थोडक्यात अंदाज न घेता खोलवर अभ्यास केला जातो. कारण त्या क्षणी तुम्ही कोणालाच काही सिद्ध करत नाही आहात, फक्त स्वतःशी प्रामाणिक राहत आहात. स्पर्धेच्या या जगात कल्पना हे सर्वात मौल्यवान भांडवल आहे आणि हे भांडवल जितकं सुरक्षित ठेवता येईल, तितकं ते पुढे जाऊन उत्पन्न देऊ शकतं. संकल्प उघड झाल्यावर त्या कल्पना चोरल्या जाण्याचा धोका असतो. आपल्याला माहीत असलेली अनेक उदाहरणं आहेत. काही कलाकार, संशोधक, उद्योजक ज्यांनी त्यांची संकल्पना शेवटपर्यंत गुप्त ठेवली आणि ती प्रत्यक्ष साकार झाल्यावरच जगासमोर आणली. कारण सफलतेचा आवाज नेहमी कृतीतून जास्त प्रभावी असतो. गुप्त ठेवलेला संकल्प म्हणजे एक प्रकारचा मानसिक वॉर रूम, जिथे युद्ध चालत असतं. पण ते युद्ध बाह्य शत्रूंशी नव्हे, तर आळसाशी, शंकेशी, भीतीशी आणि अपयशाच्या आठवणीशी. ही लढाई गुप्त लढलेलीच असते आणि हीच लढाई विजयी झाली की त्याचं रूपांतर कशात होतं? भव्य विजयात. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला तुमचा संकल्प एखाद्याला सांगावासा वाटेल, तर थांबा,
तो संकल्प तुमच्यासाठी पवित्र आहे. त्याचा अपव्यय करू नका. तो कृतीच्या रणभूमीवर घडवा आणि जगाला केवळ त्याचं यश दाखवा. उघडपणे बोलल्याचे नुकसान. ध्येय ठरवणं म्हणजे मनामधून उसळून आलेली एक शक्ती. ती शक्ती सुरुवातीला अगदी ज्वाळेसारखी असते, तापलेली, उजळलेली आणि सतत पुढे जाण्याच्या दिशेने धडपडणारी. पण ज्या क्षणी तुम्ही ती ज्वाळा दुसऱ्यांना दाखवायला लागता, तिथून ती मंद व्हायला लागते. हे मी करणार आहे, असा एक विचार आहे माझा, अशा वाक्यांमधून बाहेर पडणारा उत्साह अनेकदा बाहेरच्यांच्या प्रतिक्रियांमध्ये विरून जातो. लोक काय करतात? ते ऐकतात, मग लगेच त्यावर विश्लेषण करायला सुरुवात करतात. हे जमणार नाही, वेळ वाया जाईल, तुझा अनुभव नाही त्यात, मार्केट फार सॅच्युरेटेड आहे, तू आधीच खूप गोष्टी करतोस. अशा टीका, टोमणे, अनुभवाच्या नावाखाली दिलेले अपूर्ण सल्ले, हे सगळं तुमच्या ध्येयाच्या गर्भातच शंकेचे विष मिसळायला सुरुवात करतं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट तीही की टीका खूपदा प्रेमानं, काळजीच्या नावाखाली येते. त्यामुळे ती झटकणं कठीण होतं. जिथं तुम्ही संपूर्ण लक्ष ध्येयपूर्तीकडे वळवायला हवं होतं, तिथं तुम्ही लोकांच्या मतांमध्ये अडकता. तुमचं ठामपण गळून पडतं, आत्मविश्वास हलायला लागतो. मग सुरू होतो एक मानसिक अंधार. कदाचित मी चुकीचं ठरत असेल, आपण थांबावं का, दुसरं काही पाहू का? आणि ही सगळी भ्रमांची, न्यूनगंडांची, पराभवाची साखळी आहे. यातून आणखी एक फार मोठं नुकसान घडतं. प्रेरणा ओसरते. जेव्हा एखादं ध्येय फक्त तुमच्या मनात असतं, तेव्हा त्याचं वजन तुम्ही एकटेच वाहता आणि ते सतत तुमच्या लक्षात राहतं. पण एकदा ते जगासमोर मांडल्यावर त्याचं वजन हलकं वाटायला लागतं. कारण बोलून टाकल्यामुळे काहीतरी मोठं केल्यासारखं वाटतं. हे एक मानसिक भ्रम आहे. अचिव्हमेंट विदाउट ॲक्च्युअल अचिव्हमेंट. आणि या भ्रमामुळे कृतीतली धार कमी होते. तुम्ही आधी जिथं दिवस रात्र झपाटून काम करायला सज्ज होता, तिथं आता तुम्ही लोकांचं समाधान करायला, त्यांच्या प्रश्नांना उत्तर शोधायला अडकला आहात. यानंतर सर्वात घातक गोष्ट घडते. हे करणार होतो पण असं म्हणणारी एक सवय लागते. अकाउंटेबिलिटी हरवते. कारण तुमचं होतं ते बोलून टाकल्यामुळे आता ते सगळ्यांचं ध्येय झाल्यासारखं वाटतं. तुम्ही जबाबदार राहत नाही, उलट तुम्ही कारण शोधायला लागता. घरचं प्रेशर आलं, फंडिंग मिळालं नाही, इंटरनेट प्रॉब्लेम झाला, या पलीकडे कधीही जाण्याची इच्छा कमी होते. ध्येय केवळ बोलण्याची गोष्ट बनून राहतं, कृतीची नाही. त्यामुळे एक अतिशय महत्त्वाचं तत्व पाळा. ध्येय उघड करू नका, परिणाम दाखवा. जेव्हापर्यंत तुमचं पाऊल यशाच्या दिशेने ठामपणे टाकलेलं नाही, तोपर्यंत एक शब्दही नका बोलू. ज्या दिवशी कृती तुमच्या संकल्पांची जागा घेईल, त्या दिवशी तुमचं यश इतकं बोलकं असेल की शब्दांची गरज भासणारच नाही.